तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर हा व्लॉग आहे पविते पर्वाचा. चला म्हटलं आता पविते पर्व खूप जवळ आलेला आहे. 26 ऑगस्ट 2026 ला पविते पर्व जे आहे ते आलेलं आहे. म्हटलं आपण पविते बनवायला घेऊयात. तर पविते बनवण्यासाठी ज्या सुपाऱ्या होत्या तर आम्हाला ड्रिल मशीन वेळेवर मिळालं नाही. त्यामुळे मग आम्ही घरीच यांना होल करायचं ठरवलं. तर हे टेस्टर आहे आणि त्याच्याने छोटासा खिळा आहे. त्याच्याने सरांच्या मदतीने जे आहे ते सुपारींना आम्ही होल बनवून घेतलं. अशा प्रकारे त्यांना व्यवस्थित बनलं. हे थोडं कठीण आहे पण सोयीस्कर तुम्हाला ड्रिल मशीननेच होऊ शकतं. आणि मी ही रेडीमेड पण सुपारी आणलेली होती की जिला मोत्यांचा वर्क आहे, पण ती काही आमची यूज झाली नाही म्हणून आम्ही यांना होल बनवून घेतलं. आणि पवित्र्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते इथे आम्ही एका ठिकाणी सगळं काढून घेतलं. आणि यावर्षी म्हटलं काहीतरी वेगळं असं पविते बनवूया. दरवर्षी तर आपण सूतचं त्याचं पविते बनवतोच आणि तसंही आम्ही एक बनवणार आहेत. पण म्हटलं असं एक आपण छान असं बनवूया जसं. आणि हे पवित्र खरं म्हणजे तर यांनी शोधलेलं आहे आणि यांचं म्हणणं होतं की या प्रकारे आपण बनवूयात. तर म्हटलं ठीक आहे. सगळं साहित्य वगैरे आणलं आणि बनवायला घेतलं. इथे सर्वज्ञही आम्हाला खूप मदत करत होती पविते बनवताना. आणि खूप आनंद होत होता की दरवर्षी एकटे पविते बनवायचो, कितीतरी वेळ बसायचो त्यासाठी. आणि यावर्षी आमच्यामध्ये लुडबुड करणारं आमचं छोटंसं पिल्लू पण होतं. तर असं नारळ व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि त्याचं आजूबाजूचा जो भाग आहे तो चाकूने व्यवस्थित काढून घेतला सुरीने. आणि त्यानंतर जे आहे ते मी इथे मार्करने त्याच्यावर आपल्याला जशी डिझाईन हवी आहे तसं ते आखून घेतलं. आणि असं आखल्यानंतर मग त्याच्यावर आम्ही वर्क करायला घेतलं. हे जे व्हाईट मोती दिसत आहेत तुम्हाला तर ते थोडेसे चिपकवणं अवघड होतं, पण आम्ही हार न मानता ते कंप्लीट केलेलं होतं. आणि बाकीच्या ज्या वरच्या छोट्या माळा आहेत गोल्डन तर ते खूप इझिली चिपकत होत्या. ते दिसायला खूप सोपं दिसतंय पण बनवायला भरपूर अवघड होतं आणि त्याला बराच वेळ लागत होता. पविते पर्व म्हणजे काय? मी इकडे व्हॉइस ओव्हर करते तर सर्वांना खूप किंचाळ मारते. असं वाटतंय की रडते, पण ती रडत नाहीये, खेळते खूपच. त्यामुळे मी आता इकडे आली आणि इकडे बसून तुमच्यासोबत बोलते. तर पविते पर्व म्हणजे काय? पविते म्हणजे पूर्वीच्या काळातील पवित्र धागा म्हणजे जानवं. महानुभाव परंपरेत देवाला पविते अर्पण करण्याची प्रथा श्री चक्रधर स्वामींच्या काळापासून रूढ झालेली आहे. पविते अर्पण कसे करतात? आजच्या प्रथेत नारळाला सुताचा धागा गुंडाळून तो परमेश्वराला अर्पण केला जातो. त्यासोबतच फुले, गंध, अक्षता, विडा, सुपारी इत्यादी पूजा साहित्य भक्तिभावाने पूजा केली जाते. काही ठिकाणी गुरु, तपस्वी आणि साधूंनाही पविते अर्पण करण्याची परंपरा आहे. आणि हो, ही जाधववाडीलाच परंपरा आहे. आणि माझ्या माहेरून बरेचसे सद्भक्त जे आहेत तर ते 2-3 दिवसासाठी जाधववाडीला जातात, की जे मोठ्या बाबांसाठी पोयताचा खूप मोठा कार्यक्रम असतो. तिथे ते जातात आणि तिथे खूप मोठा कार्यक्रम होतो. भरपूर वेळा मीही बघितलेला आहे. आमचा कधी जाण्याचा योग आलेला नाहीये, पण खूप इच्छा आहे आणि नक्कीच आम्ही एकदा नक्कीच जाऊ तिथे. हे परमेश्वरा, तुझ्याशी माझे नाते सदैव दृढ राहो. तुझी कृपा व संरक्षण माझ्यावर राहो आणि माझी श्रद्धा अखंड राहो, अशी प्रार्थना करून आपण भक्तिभावाने ते पविते देवाला अर्पण करायचं. नारळाला गुंडाळलेला धागा हा जीव, गुरु आणि परमेश्वर यांच्यातील प्रेम व भक्तीच्या बंधाचे प्रतीक मानला जातो. पविते पर्वाचा संबंध श्रावण शुद्ध चतुर्दशी पौर्णिमेच्या काळाशी आहे. महानुभाव पंथातील विविध ठिकाणी या पर्वाची पूजा आणि उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पविते पर्व म्हणजे केवळ नारळाला धागा गुंडाळून अर्पण करण्याचा विधी नाही, तर परमेश्वर आणि गुरुचरणी श्रद्धा समर्पण आणि भक्तीची पवित्र धागा अर्पण करण्याची महानुभाव पंथात परंपरा आहे. आणि दरवर्षी हे आमच्या घरी खूप उत्साहात साजरे केले जाते. जेव्हा आम्ही लहान लहान होतो तर आमच्या गावाला वेगळीच मज्जा असायची. ज्या दिवशी पविते पर्व असायचे त्या दिवशी गल्लीतले सगळे जे आहेत काका वगैरे जे पण सगळे आहेत आणि आमच्या गल्लीमध्ये सगळे महानुभाव पंथ आहेत, सगळे एकत्र यायचो. प्रत्येकाच्या घरी पविते पर्व टाकायला देवाला द्यायला जायचो आम्ही.
प्रत्येकाच्या घरी देवपूजा व्हायची, विशेष वंदन व्हायचं आणि त्यानंतर पवित्रे अर्पण केलं जायचं आणि हे पूर्ण गल्लीभर आम्ही सगळेजण फिरत राहायचो. तो आनंद काही वेगळाच होता आणि इथे कसं आहे ना, आपलं आपण स्वतःच करावं. कारण ह्या गोष्टीची बाकी कोणाला काही एवढी माहिती नसते. त्यामुळे आपला आनंद आपणच खूप उत्साहात साजरा करायचा. आणि यावर्षीची जन्माष्टमी आहे 4 सप्टेंबर 2026 ला आहे. तर जन्माष्टमीला आम्ही गावाकडे जाणार आहेत. आणि या वर्षाची जन्माष्टमी जी आहे ती आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. दरवर्षी तर खूप स्पेशल असतेच, पण गेल्या वर्षी जन्माष्टमीला मी प्रेग्नंट होते आणि श्रीकृष्णाने त्यांची राधा अगदी माझ्या घरी पाठवली आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. खूप खूप म्हणजे. तर सर्वज्ञला आम्ही घेऊन जाणार आहोत जन्माष्टमीसाठी आणि ही जन्माष्टमी खूप छान होणार आहे. त्याच्याही तुम्हाला व्लॉग बघायला मिळतील. तुम्ही बघायला विसरू नका आणि हा व्लॉगही तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप छान बनलेलं आहे. हे असं जे आहे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम असतात तर तिथेही तुम्ही बनवू शकता किंवा पवित्रे म्हणून देखील बनवू शकतात. तर आम्ही हे सहज आमची आवड म्हणून बनवलेलं आहे आणि अजूनही एक जे आहे ते आम्ही सूतमध्ये बनवणार आहोत. जे की जायफळचं पवित्रे असतं ते. तर ते पण बनवणार आहोत आणि एक गंगेवर न्यायचं आहे. त्याच्यासाठी अजून एक बनवणार आहोत. असे 3 ते 4 प्रकारचे पवित्रे आम्ही बनवणार आहोत. संध्याकाळी सर जॉबवरून आले, की 6-7 वाजेनंतर चहा घेतला, की आम्हाला ह्या अशा गोष्टी बनवायला खूप आवडतात. तर ह्या बनल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुमचं कोणी महानुभावंत मैत्रीण, फ्रेंड वगैरे असतील, रिलेटिव्हज असतील, तर त्यांना तुम्ही नक्की शेअर करा. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड अँड बाय.